स्पंदन महाराष्ट्राचे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भोकरदनमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकतंच सहकुटुंब सहपरिवार मतदान केलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः रावसाहेब दानवे पाटील आहेत। दादा, तुम्ही पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आज तुम्ही मतदान केले, काय पहिली प्रतिक्रिया? आज कुटुंबासह मी मतदानाला गेलो, मतदान केलं। मतदारसंघावर रांगा होत्या। मतदारामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। गेली 15 दिवस आम्ही मतदारसंघामध्ये फिरतो, मतदारसंघाच्या बाहेर फिरलो। या राज्यातील आणि देशातील जनतेची इच्छा आहे की पुन्हा एकदा या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी व्हावं, म्हणून लोकांनी या निवडणुकीत आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला। दादा, काही दिवसांपासून तुम्ही आजारी होते आणि तुमची जी धुरा आहे ती कार्यकर्त्यांनी सांभाळली। काय तुम्ही कसं बघताय असं? नाही, आता मी गेले 4 टर्म खासदार आहे, 2 टर्म आमदार होतो। या मतदारसंघाला माझ्या स्वभावाचा, माझ्या वागण्याचा आणि माझ्या सर्व संपर्काचा परिचय आहे आणि त्यामुळं मी जरी नसलो तरी माझे प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांनी ती धुरा आपल्या खांद्यावर घेऊन प्रचार जोमात केलेला आहे आणि त्यामुळं या निवडणुकीत मी 3 लाख मतापेक्षा जास्त मताने निवडून येणार आहे। आपल्यासोबत स्वतः सौ निर्मलाताई दानवे आहेत, त्यांनाही आपण विचारूयात। ताई, मला सांगा की यावेळेला कसा प्रतिसाद होता? यावेळेला खूप छान प्रतिसाद होता। कोणत्याही गावात गेलं, कुठेही गेलं, म्हणजे हे काही नवीन नाही आम्हाला। हमेशाच मी बाहेर फिरते, 9 ते रात्री 1 पर्यंत हमेशा फिरते। त्याच्यामुळं म्हणजे नवीन प्रचाराचं काहीच नाही। खूप चांगला प्रतिसाद, नेहमीपेक्षा पण चांगला प्रतिसाद भेटला। आपल्यासोबत दानवे पाटलांच्या कन्या आहेत। ताई, मला सांगा की तुम्ही सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रचार केला, तुमचा कसा अनुभव होता? आम्ही जवळपास सगळेच मतदारसंघ फिरलो, तर अतिशय चांगला प्रतिसाद होता आणि दादाचा कायम संपर्क असतो, त्यामुळं कुठल्याही गावात गेलं तरी आम्हाला नवीन काही असल्यासारखं वाटलं नाही आणि प्रत्येक गावातून आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि विकास कामांची सोबत असल्यामुळे कुठेही आम्हाला असा वाईट असा अनुभव त्या ठिकाणी आला नाही। नक्कीच कुठलाही वाईट अनुभव आला नाही आणि या वेळेला मी 3 लाखाच्या फरकानं निवडून येईल अशी जी आहे विश्वास जो आहे तो दानवे यांनी व्यक्त केलेला आहे। AM न्यूजसाठी मी रवी जयस्वाल, भोकरदन, जालना। AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे।